कुणी घर देता का घर हा केवळ नाटकामधील संवाद नाही, तर स्वतःच्या हक्काचं पक्क घर नसणारे करोडो लोक या महाराष्ट्रात होते आणि त्यांच्यासाठीच माननीय श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांच्या प्रयत्नानं महाराष्ट्रात गृहनिर्माणाचा एक अभूतपूर्व उच्चांक गाठला गेला आहे। या गृहनिर्माणाच्या अनेक योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे रे नगर गृहनिर्माण प्रकल्प। सोलापुरातील स्वच्छता कामगार, विडी कामगार, स्थापत्य बांधकाम कामगार, कापड गिरणी कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कुंभारली येथे बांधलेला रे नगर गृहनिर्माण प्रकल्प हा एकूण 30,000 घरांचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे, ज्यातील 15,024 लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळालं आहे। पाणी, वीज आणि सांडपाणी व्यवस्था इत्यादी मूलभूत सुविधांसहित सौर ऊर्जा आणि डिजिटल सेवांसारख्या आधुनिक सोयी देखील पुरवण्यात आल्या आहेत। मुंबईतल्या धारावी मधल्या आर्थिकदृष्ट्या मागास जनतेलाही सन्मानानं जगता यावं म्हणून धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाला महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिली आहे। 10 लाखांच्या आसपास मनुष्यवस्ती असलेल्या या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणारी ही एक आव्हानात्मक योजना आहे। 20,000 कोटींच्या गुंतवणुकीतून 17 वर्षांच्या आत हा विकास करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। यासाठी देवनार लँडफिल साइटची 124 एकर जागा, मड येथील सुमारे 140 एकर जमीन, मौजे कांजूरची 120.5 एकर, कांजूर आणि भांडूपची 76.9 एकर आणि मौजे मुलुंडची 58.5 एकर जमीन आरक्षित केलेली आहे। मुंबईमध्ये अनेक स्वप्न घेऊन आलेल्या या सर्व मजुरांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठी एकमेव माणूस कष्ट उपसत आहे, तो म्हणजे एकनाथ शिंदे। याप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणारे सुमारे 5 लाख ठाणेकर गेल्या 1.5 दशकापासून सुरक्षित घरांच्या प्रतीक्षेत होते। या लोकांचे जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र अविरत कष्ट करून माननीय शिंदे साहेबांनी आणली ती क्लस्टर योजना। या योजनेचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे। या योजनेत जवळपास 5 कोटी चौरस फूट बांधकाम करावं लागणार आहे। तब्बल 25,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज आहे। तब्बल 1500 हेक्टरहून मोठ्या क्षेत्रफळावर म्हणजे ठाणे शहराच्या जवळपास 1/4 भागा इतका अवाढव्य असा हा प्रकल्प आहे आणि केवळ इमारतीच नव्हे तर नव्या आधुनिक शहरासाठीच्या सगळ्या गरजेच्या गोष्टी जसं की हॉस्पिटल्स, शाळा, फायर ब्रिगेड यंत्रणा, उद्याने, मैदाने, अर्बन फॉरेस्ट, एसटीबी प्लांट्स, रोजगार निर्मिती केंद्र असं एक संपूर्ण नवं शहरच उभारलं जात आहे आणि तेही आधी घर मग विस्थापन अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं। स्वतःच्या हक्काच्या घरासाठी तब्बल 12-13 वर्षांचा संघर्ष गोरेगाव मधील पत्रा चाळीतले 672 रहिवासी कुटुंबीय करत होते। अखेरीस मदतीला धावलं कर्तव्य दक्ष महायुती सरकार। यात अनेक आव्हानं समोर होती। म्हाडा लॉटरीच्या 306 विजेत्यांना त्यांची घरं देणं, आधीच्या बिल्डर मंडळींनी थकवलेलं घरभाडं देणं आणि या प्रकल्पासाठी लागणारी एकूण 142 कोटी रुपये एवढी मोठी किंमत उभी करणं, 47 एकरावर पुनर्वसितांच्या 11 मजल्याच्या एकूण 8 इमारती आणि म्हाडाची एकूण 2700 घरं हा एवढा मोठा प्रकल्प संमत करून घेणं अवघड होतं। पण अखेरीस आपल्या नेकी आणि कर्तव्यनिष्ठा या व्रतावर चालणाऱ्या शिंदे सरकारनं ते काम पूर्ण केलं। इतकंच नाही तर शिंदे साहेबांनी आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावानं धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना देखील जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी पहिल्या टप्प्यात 34,400 घरं बांधली जात आहेत। खुल्या आभाळाखाली वसलेल्या गरजू जनसामान्यांना आपल्या हक्काचं पक्क छत देण्याचा निर्धार महायुती सरकारनं केला आहे आणि यासाठीच 20 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात मतदान